भारताच्या लोकशाहीच्या मुळात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा अंतर्भाव असावा, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं आणि त्या दिशेनं जाणारं शिक्षण हेच खरे परिवर्तनाचं साधन असल्याचं प्रतिपादन एमिटी विद्यापीठाचे डॉक्टर गौतम गवळी यांनी व्यक्त केलं। आज शिवाजी विद्यापीठात डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान आणि संविधान रॅलीनं विद्यापीठ परिसर भारावून गेला। यावेळी ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि कार्य या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात बाबासाहेबांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन विशद करताना एमिटी विद्यापीठाचे डेप्युटी प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम गवळी यांनी शिक्षण हेच समताधिष्ठित लोकशाहीकडे नेणारं खरं साधन असल्याचं सांगितलं। त्यांच्या मते बाबासाहेबांनी शिक्षणाचा ध्यास घेतला तो केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे तर समाजाच्या परिवर्तनासाठी। निरंतर शिक्षण, समतोल विचार आणि सकारात्मक सामाजिकरण ही मूल्य प्रत्येक विद्यार्थ्यानं आत्मसात केली पाहिजेत असंही ते म्हणाले। या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील सहभागी होते। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर शिर्के यांनी बाबासाहेबांचे विचार केवळ अभिवादनापुरते न ठेवता ते आपल्या वाचनात आणि आचरणात रुजवण्याचं आवाहन केलं। याआधी विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी संविधान रॅलीचं आयोजन केलं होतं। डॉक्टर आंबेडकर यांची प्रतिमा बैलगाडीत ठेवून ढोल ताशांच्या निनादात संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतींसह निघालेली ही रॅली एक आगळीवेगळी पर्वणी ठरली। विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या वेशभूषेत सहभाग घेत रॅलीचं नेतृत्व केलं। विविध संविधानिक मूल्य आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी विद्यापीठाचे अनेक अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।